बिहार ते मुंबई खेळ आता सुरू झालेला आहे। बिहारमध्ये निकाल लागले, राजकारण हादरलं आणि आता त्या भूकंपाच्या लाटा थेट मुंबई परत येत आहेत। इंडियाचा प्रचंड विजय हा फक्त विजय नाही, हा महाराष्ट्रासाठी इशारा देखील आहे, कारण पुढचा डाव मुंबईत रंगणार आहे। बिहारच्या 2025 निवडणुकीत 243 जागा, 67% विक्रमी मतदान आणि निकाल एनडीएच्या नावावर एकतर्फी राज्य। पहिल्यांदाच बीजेपी सर्वात मोठा पक्ष बनतो। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री, जेडीयूची दशकातील सर्वोत्तम कामगिरी आणि समोर आरजेडीचा ऐतिहासिक पराभव। तेजस्वी यादव सरळ तिसऱ्या क्रमांकावर। हा विजय अपघात नव्हता, हा योजनाबद्ध सर्जिकल स्ट्राइक होता। यासाठी 3 महाशस्त्र वापरली गेली। नंबर 1, नवीन सोशल कॉलिजन म्हणजेच ईबीसी, महादलित, ओबीसी, उच्च जात सगळ्यांनाच विकास आणि सुशासनाखाली बांधण्यात एनडीए यशस्वी। नंबर 2, लोखंडी शिस्त, भाजप, जेडीयू, इतर घटक पक्ष। जागा वाटपात एकही भांडण नाही, एक नेता, एक संदेश, एकच लढत। नंबर 3, विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड, डीबीटी, महिलांसाठी योजना, वेतन, पायाभूत सुविधा, मतदारांनी गोष्टी नको काम बघितलं। महाआघाडी बेरोजगारीचं घोषणापत्र सांगत राहिली, पण एनडीए बूथवरून बूथ, घराघरातून सुशासन विकत राहिली आणि त्यामुळेच आरजेडीचा मोठा मतवाटा असूनही एनडीएने अधिक जागा जिंकल्या। मतांचं जागांमध्ये रूपांतर हाच एनडीएचा गुप्त खेळ। आता प्रश्न येतो, याचा मुंबईवर काय परिणाम? उत्तर सोपं आहे, राजकारणाचं तापमान वाढणार। मुंबई महानगरपालिका निवडणूक म्हणजेच भाजप, शिंदे आणि अजित पवार गटासाठी सत्ता नव्हे, अस्तित्वाची लढाई, कारण समोर उद्धव ठाकरे यांचं प्रचंड संघटन। बिहारचा निकाल महायुतीला 3 मेसेज देतो। नंबर 1, एकजूट करा नाहीतर नाश निश्चित। जसा बिहारमध्ये एनडीए एक संध होता, तसाच महायुतीला मुंबईत राहावं लागेल, नाहीतर मत विभाजनाचा थेट फायदा महाविकास आघाडी उचलून नेईल। भाजप आता दबाव टाकणार, जागा वाटपात शिस्त हवी, तडजोड हवी, कारण लक्ष एकच, मुंबई जिंकणं। नंबर 2, विकासाचा मुद्दा, सर्वात मोठं शस्त्र, मुंबईत जात नाही बोलणार, इथे लोकांना पाहिजे पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, कचरा व्यवस्थापन। भाजप बिहारचा मॉडेल कॉपी करणार, काम दाखवा, निवडणूक जिंका। नंबर 3, मोदी फॅक्टरचा जोरदार प्रहार देखील केला जाईल। बिहारच्या निकालानंतर मोदींची राष्ट्रीय इमेज अजून मजबूत, महिला योजना, डीबीटी, पायाभूत सुविधा, हे सगळं महायुतीचा चेहरा बनेल। पण ठाणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी अंतर्गत भांडणं, समस्या मोठी, स्वबळ वर्सेस युती संघर्ष वाढला तर बिहारचा एकता मॉडेल महाराष्ट्रात फेल जाऊ शकतो। बिहारमध्ये एनडीएने एकच गोष्ट सिद्ध केली, एकजूट असेल तर मोठा पराभवही छोटेसे पान बनतो। पण मुंबईत येणारा रण मैदान वेगळं, खेळाडू वेगळे आणि स्टेक्स खूपच मोठे। बिहारचा पॅटर्न मुंबईत उतरतो का, की मुंबई राजकारणाचं स्वतःचं वेगळंच पान लिहितं? शरद सुरू झाले, पुढचा स्फोट कुठे होणार वेळच ठरवेल।